मला भरपूर जणांच्या कमेंट येत होत्या की दादा वाल्यांकामुळे कसं लावता. चला तर मग आजचा आपला ब्लॉग आहे ना खास तुमच्यासाठी. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन प्लंबिंगच्या ब्लॉग मध्ये. आज सकाळच्या टाइमला आहे ना मस्तपैकी विजुदाला घेतलं सोबत आणि आलो होतो इकडे बुलढाण्यात आपल्या एका कामावर. गेल्या काही दिवसांपूर्वीच ना मस्तपैकी इकडे आपलं काम चालू होतं बरं का. या घरी आउटरचं काम करून आहे ना मस्तपैकी आतली सगळी फिटिंग तर करूनच टाकेल होती आपण पहिले, पण टाइल्स वाल्यामुळे ना हे काम जास्तच पुढे लांबलं होतं. मग विजुदान आउटलेटचा मस्तपैकी पाईप वगैरे कापला होता, जेवढा कापायचं तेवढा म्हटलं आता चला एकदा व्यवस्थित बसतं की नाही ते पाहून घेऊ. आणि मागली भीतीने ती 4 इंच असल्यामुळे ना आपण त्याला परत 4 इंचचं बांधकाम करून आहे ना मस्तपैकी आता ते फिक्स केलं होतं. बाकी इथला एक हँडस्प्रे लावायचा होता, तो लावून घेतला बरं का. मग इथलं सगळं काम निपटलं बरं का. मग त्याच्यानंतर आलो तो टोल्या बाजूच्या गल्ली. आता यांनी गॅलरीतलं पाणी काढायसाठी ना टाकला होता 1.5 इंचचा पीव्हीसी पाईप, आणि तो भरपूर ठिकाणी लिकेज असल्यामुळे ना आपण टाकलो त्याला डायरेक्ट आता 2.5 इंचचा पाईप. मग पहिले जे पाईप होते ना ती जुनी काढून टाकली. अर्ध्या पाऊण तासात तर यांचा 30-35 फूट पाईप ठोकायचा होता, तो ठोकून घेतला. मग इथलं सुद्धा सगळं काम निपटलं ना आलो तो इकडे आपल्या मित्राच्या कलरच्या दुकानावर. आपल्याला थोडं घरी कलरचं काम होतं. मग धीरज भाऊले म्हटलं मस्तपैकी कलर बनवून द्या आता तुम्ही. आणि हा, तुमच्या पण जर का घराच काम चालू असेल ना तर एक वेळेस भाऊच्या दुकानाला नक्की भेट द्या. कलरचा डबा घेऊन आम्ही तर निघालो आता थेट घराकडे. चला मग आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्याला ज्यांनी अजून फॉलो नसेल केलंय ना तर त्यांनी लवकरात लवकर करून घ्या. कसं इन्स्टावाला म्हणन तसं.